Good morning. Today we are going to learn 1.3 The Wild Boar and the Fox. Wild means the animals who lives in jungle. Jungle means what? There are so many trees, and in these trees these animals lives in that jungle. Boar means just this is a boar. Boar means what? It is just like a pig, but it is big in size. And the fox, this is fox. The story about these two animals who lives in jungle. Now we see this story. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. One day, एके दिवशी, a wild boar, this is a wild boar, was sharpening his tusks. Sharpening means धार लावणे. His tusks, these are called tusks. Where do you see this type of tusks? We see this type of tusks to the elephant against the bark of a tree. This is a tree, and the upper side of the tree is called bark of a tree. He was doing it very carefully. He was doing it very carefully. तो बोर नावाचा जो प्राणी आहे तो काय करत होता, आपल्या दात जे आहेत हे दात त्याला काय करत होता, धार लावत होता. आणि कुठे धार लावत होता, हे जे ट्री आहे झाडाचं जो वरचं साल आहे त्या सालीवर आपले दात घासून तो काय करत होता, त्या टस्क्सला काय करत होता, धार लावत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक हे काम करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. हा कोल्हा. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. हा कोल्हा काय करायचा की प्रत्येकांची फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट म्हणजे सगळ्यांचा मजाक उडवायचा किंवा दुसऱ्या प्राण्याने त्याला त्रास द्यायला खूप आवडायचं. आणि तो केव्हाही चान्स पाहायचा. चान्स त्याला संधी मिळाली की तो दुसऱ्यांना चिडवायचा किंवा दुसऱ्यांना मजाक उडवायचा. When he saw the wild boar, he decided to tease him. When he saw the wild boar, जेव्हा त्याने त्या वाईल्ड बोरला पाहिलं, he decided to tease him. त्याने ठरवले. काय ठरवले? tease him. tease म्हणजे चिडवणे. tease म्हणजे काय? चिडवणे. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He began to walk around the trees, looking left and right, up and down, up and down. He also began to act as if he was really scared. He also began to act as if he was really scared. आता त्यानं काय केलं होतं की झाडाच्या भोवताली फिरू लागला. कधी डाव्या बाजूला पाहू लागला, कधी उजव्या बाजूला पाहू लागला, कधी वरे किंवा खाली, अशा प्रकारे पाहण्याची ॲक्टिंग करू लागला. अँड ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. आणि तो ॲक्ट म्हणजे कृती करू लागला. काय की त्याला भीती वाटत आहे अशा प्रकारची ॲक्टिंग तो करू लागला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण हा जो प्राणी आहे तो त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. आणि तो त्याचं काम करण्यात मग्न होता किंवा तो त्याचं काम करत होता. ॲट लास्ट द फॉक्स सेट विथ अ ग्रीन. ॲट लास्ट
द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. ग्रीन मीन्स स्माइल. स्माइल मीन्स स्मित हसणे, स्मित हास्य. वाय आर यू डुईंग दॅट, वाय आर यू डुईंग दॅट, तू हे असं का करतो आहेस. आय ट्राईड व्हेरी हार्ड, मी खूप वेळापासून प्रयत्न करतो आहे. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर, मला कुठंच लपलेला एखादा शत्रू दिसत नाही किंवा कोणतं संकट सुद्धा दिसत नाहीये. मग तू आपले टस्क शार्पनिंग का करत आहेस, असा त्यानं प्रश्न विचारला. ट्रू, खरं आहे तुझं. रिप्लाइड द बोर, द बोरनं उत्तर दिलं. ट्रू, जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर. जस्ट नाव, आता इथं कोणतंही संकट आलेलं नसेल. बट व्हेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. पण जर खरोखरच जर अशा प्रकारची परिस्थिती आली की किंवा अशा प्रकारचं संकट आलं तर देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क, मला माझे टस्क जे आहेत किंवा दात जे आहेत ते धार लावण्यासाठी मला वेळ असणार नाही. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. वेपन्स, वेपन्स म्हणजे काय, शस्त्र. वेपन्स म्हणजे काय, शस्त्र. शस्त्र म्हणजे काय, जर एखादा शत्रू आपल्यावर हल्ला केला तर आपल्याकडे काहीतरी असायला पाहिजे त्याचा विरोध करण्यासाठी. शस्त्र. आता शस्त्र म्हणजे काय की एखादं संकट आलं युद्धाच्या वेळेस तलवार, भाला अशा प्रकारचे जे शस्त्र वापरतात. कशासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी. तर मग प्रत्येक प्राण्यांना आपलं काहीतरी शस्त्र ईश्वराने दिलेलं आहे किंवा निसर्गाने दिलेलं आहे. मग काही जणांना लांब नख दिलेली आहेत, काही जणांना दात दिलेली आहेत. त्याचा उपयोग कशासाठी करतात, एकतर आपलं अन्न मिळवण्यासाठी किंवा जर शत्रू जर आपल्या अंगावर म्हणजे वार करणार असेल तर त्यासाठी हे शस्त्र त्यांना कामी येतात. वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. माझे शस्त्र नेहमी संकटावर मात करण्यासाठी तयार असले पाहिजे. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. जर समजा मी तयार नसलो, रेडी, आय विल हॅव टू सफर, मला मी रेडी नसेल तर मला त्याचा त्रास होईल. धिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मोमेंट. ही स्टोरी काय सांगते की ऐन वेळेस किंवा उद्या परीक्षा म्हटल्यावर आज तुम्ही जर अभ्यास केलात तर तुम्ही पास होऊ शकता का, नाही. तर त्या परीक्षेची तयारी तुम्हाला कितीतरी दिवसा अगोदर केलात तरच तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता. इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगली कोणती गोष्ट आहे की आपली तयारी झालेली असली पाहिजे. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मोमेंट. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मोमेंट. शेवटच्या क्षणाला काही राहिलं अशी काही गोष्टी ठेवू नका आणि किंवा केव्हाही आपण तयार असले पाहिजे. तर ह्या ठिकाणी खाली शब्द दिलेले. वाईल्ड, लिव्हिंग इन अ जंगल. वाईल्ड मीन्स लिव्हिंग इन अ जंगल, जंगलात राहणारा प्राणी. बोर, अ वाईल्ड पिग. पिग म्हणजे डुक्कर जे आपण गावात वगैरे पाहतो. पण वाईल्ड पिग म्हणजे जंगली डुक्कर जे जंगलात राहते त्याला मग त्याचं नाव काय, बोर. टस्क्स, अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. टस्क्स म्हणजे काय, अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ. अ पेअर म्हणजे जोडी, पॉइंटेड टीथ म्हणजे असे टोकदार अशा प्रकारचे दात, अशा प्रकारचे दात. दॅट सम ॲनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. मग कोणाला असते ते अशा प्रकारचे टस्क, एलिफंटला असते. बार्क, द टफ आउटर कव्हरिंग ऑफ द मेन ट्री ट्रंक अँड ब्रँचेस. द टफ आउटर कव्हरिंग म्हणजे एखादं मोठं झाड आहे त्या झाडावरचं जे बाहेरचं कवच असते ते कसं असते, जाड आणि टफ म्हणजे कठीण असते.
त्याला काय म्हणतात, बार्क म्हणतात. ग्रीन, ग्रीन म्हणजे स्माइल, स्माइल म्हणजे काय, हसणे किंवा स्मित हास्य करणे. लिसन टू द स्टोरी केअरफुली. ॲज यू लिसन, टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपियर्स इन द स्टोरी. तर स्टोरीमध्ये कोणकोणते शब्द आले त्याला काय करायचं, टिक करायचं. तुम्ही त्या स्टोरीमध्ये करायचं आणि इथं सुद्धा कोणते शब्द आलेत त्याला टिक करून दाखवायचे. त्यानंतर पहा, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज नंबर 7. अ वाईल्ड बोर. अ वाईल्ड बोर कुठे आहे, मग त्याला काय करायचं, टिक करायचं. वाईल्ड बोर कुठे आहे, हे पहा इथं, ह्याला काय करायचं, टिक करायचं. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, टस्क्स. टस्क्स कुठे आहेत, टस्क्स कशाला म्हणतात, ह्याला. मग इथं नावं लिहून टाका, टस्क्स. अशा प्रकारे नावं लिहायची तुम्हाला. अ ट्री ट्रंक. अ ट्री ट्रंक म्हणजे काय, झाडाचं खोड, ह्याला म्हणतात ट्री ट्रंक. ट्री ट्रंक म्हणजे मोठा जो झाड असतो त्याच्या खोडाला काय म्हणतात, ट्रंक म्हणतात. आणि जे लहान झाड असते त्याला काय म्हणतात, स्टेम म्हणतात. ह्याला काय म्हणतात, ट्रंक. मोठाले झाड, आंब्याचं, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, ह्यांचं ट्रंक असते. आता पहा, लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली युजिंग ओनली वन वर्ड और फ्रेज. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली युजिंग ओनली वन वर्ड और फ्रेज. आता पहिल्यांदा ऐकायचं आहे आणि एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स against the bark of a tree. What was the boar doing? काय प्रश्न विचारलाय, what was the boar doing? The boar म्हणजे तो प्राणी काय करत होता, काय करत होता. हा, ह्याचं उत्तर तुम्हाला इथंच आहे, शार्पनिंग हिज टस्क्स. मग इथं काय लिहिता, शार्पनिंग हिज टस्क्स. म्हणजे जे उत्तर आहे ते तुम्हाला वरच्या ओळीत दिलेलं आहे आणि ते तुम्हाला शोधायचं आहे. ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट. उत्तर ह्याच्यातच शोधायचं तुम्हाला. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट. उत्तर शोधायच्यातलं. व्हेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. Who saw the wild boar? Who saw the wild boar? Wild boar ला कोणी पाहिलं? What did he decide to do? त्याने काय करायचं ठरवलं. But the boar did not pay any attention to him. Did the boar pay any attention to him? No, he didn't. No, the boar didn't. अशा प्रकारे एका शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचे. आता ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट केअरफुली. ही वॉज डुईंग, एक एकच शब्दात लिहायचं, केअरफुली. हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट, फॉक्स. व्हेन द फॉक्स सॉ द वाईल्ड. Who saw the wild boar? Fox. What did he decide to tease him? Tease म्हणजे काय, चिडवणे. Match the words or phrases in A and B with reference to the story. आता ह्या शब्दांसोबत कोणकोणते शब्द आले तुमच्या धड्यामध्ये आले ते लिहायचं. Look for, ह्याच्यासोबत कोणता शब्द आला ते शोधायचं. Make fun of, ह्याच्यातच तुम्हाला भेटतील याची उत्तर. शार्पन शोधा. पे अटेन्शन टू, त्याच्यासोबत कोणतं आलं ते पाहायचं. द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. गेस द स्पीकर, द वाईल्ड बोर और द फॉक्स. मग इथं काही तुम्हाला काय दिलेले, स्पीच म्हणजे बोललेले वाक्य दिलेले. तर ह्या वाक्यावरून हे वाक्य कोणी बोलले असेल ते आपण सांगायचंय.
द वाईल्ड बोर द फॉक्स म्हणजे कोल्ह्यानं बोललेलं आहे ते सांगायचं तुम्हाला. आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी धिस इव्हनिंग. आय मस्ट स्टडी अप द हाऊस बिफोर 4 PM. याचा अर्थ काय? मी माझ्या मित्रांना बोलावलेलं आहे. केव्हा बोलावलेले? अ पार्टी धिस इव्हनिंग, आज संध्याकाळी बोलावलेलं आहे. आय मस्ट स्टडी अप द हाऊस बिफोर 4 PM. चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे. केव्हा? बिफोर 4 PM. मग हे कोण म्हटलं असेल? द वाईल्ड बोर किंवा की फॉक्स? द वाईल्ड बोर. द वाईल्ड बोर का म्हटलेलं आहे? कारण वाईल्ड बोर अगोदरच तयारीत राहत होता, त्यामुळे हे कोण म्हटलं असेल? द वाईल्ड बोरनं म्हटलं असेल. आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. उद्या मला सकाळी 7ची ट्रेन काय करायची आहे? पकडायची आहे. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. आजच मला माझी बॅग भरावी लागेल. मग हे कोणी म्हटलं असेल? द वाईल्ड बोर, कारण तो अगोदरच तयार असतो. वाईल्ड बोर. These ants are so stupid. All the time they are busy collecting food. These ants are so stupid. ह्या मुंग्या ज्या आहेत ते काय आहेत? मूर्ख आहेत. All the time they are busy collecting food. All the time. नेहमी अन्न एकत्र करण्यात ते बिझी असतात. मग हे कोण म्हटलं असेल? फॉक्सनं म्हटलं असेल. द फॉक्स. का? कारण त्याला इतर लोकांना टीज करायची सवय होती. सिस्टर, थँक यू फॉर द लाडूज. नाव गिव्ह मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. सिस्टर, थँक यू फॉर द लाडूज. मग इथं काय झालं? बहिणीला थँक्यू म्हटलेलं कशा बाबतीत? लाडूज बाबतीत. आणि समोर काय म्हटलं? नाव गिव्ह मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. आता काय कर? मला एक हातोडा दे. कशाला? तर आय कॅन ब्रेक देम. म्हणजे लाडू इतके घट्ट झालेले आहेत की त्याला काय करावं लागेल? आता हातोड्यानं मारावं लागेल. मग हे कोण म्हटलं असेल? टीज म्हणजे चिडवण्याचं काम केलंय. मग कोण चिडवण्याचं काम करते? द फॉक्स. म्हणून याचं उत्तर काय? द फॉक्स.